शिरूर लोकसभा मतदारसंघाची होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे आवडते आणि परिचित असे खासदार दादा शिवाजीदादा आढळराव पाटील या प्रचाराच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता होत असताना या कोपरा सभामध्ये दादांचं आगमन आणि आल्यापासून जल्लोष जो आपल्याला दिसतोय प्रत्येक चेहऱ्यावर तो बघण्यासारखा आहे। या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे आमदार अतुलजी बेनके, माजी आमदार शरदजी सोनवणे, आत्ताच ऍक्टर म्हणून आपली ऍक्टिंग नाही तर रियालिटी दाखवली ते आंबेगावचे आहेत असं ते म्हणाले ते मामा। या ठिकाणी उपस्थित या मंचावर तालुका अध्यक्ष भाजप संतोष नाना खैरे, विघ्नाचे डायरेक्टर, उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि आमचे सहयोगी पांडुरंगजी पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या, राष्ट्रवादीच्या देखील, भाजपच्या देखील आमच्या महिला आघाड्या, उपस्थित असलेले पोपटजी रावते, RPIचे, मनसे सगळेच नगरसेवक आणि समोर देखील असलेले अनिलजी मेहर माजी नगर अध्यक्ष, त्याचप्रमाणे गांजाळेजी सचिनजी खत्री अध्यक्ष भाजप तालुका शहर, आणि त्याचप्रमाणे संजय भैया परदेशी, श्रीकांतजी मिरगुंडे, राजेशताई हिंगवले, आणि या ठिकाणी निलेशजी गायकवाड, महाराष्ट्र मीडिया जे चालवतात आणि सर्व मीडियाचे प्रमुख पत्रकार आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात। या ठिकाणी अखिल भैयानी सांगितलं तर अखिल भैया मनापासून जीवापासून प्रेमीच्या देठापासून त्याने सांगितलं, त्याच्या मनातल्या भावना त्याने बोलून दाखवल्या की बाळासाहेबांना अभिप्रेत असणारा, अटलजींना अभिप्रेत असणारा हिंदुस्थानी कसा असावा तो समाजाने किंवा जातीने नाही त्याच्या कर्तृत्वाने ठरतो, आणि म्हणून त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करताना त्या भावना व्यक्त केल्या। मला आज सांगावंसं वाटतंय की समोरच्या उमेदवाराची आणि आपल्या उमेदवाराची बरोबरी कोणीच करू शकत नाही, कारण या ठिकाणी सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं होईल। ज्या तळपत्या सूर्याला आपण 15 वर्ष आधी बघितलं, दादांना आपण 15 वर्ष कार्य करताना बघितलं, आणि ज्या वेळेला मुंबईसारखा गोविंदासारखा, राम नाईकांसारखा त्या ठिकाणी गोविंदा येतो काय आणि राम नाईक पडतात काय, एक दिग्गज नेता पडतो आणि खऱ्या अर्थाने देशाची हानी होते, त्याच पद्धतीने या उत्तर पुणे जिल्ह्याची हानी झाली आणि शिवाजीदादा आढळराव पाटील समोरच्या अभिनेत्याच्या समोर पडले, आणि ते दुःख दिसल आपल्या मनात आहे। निश्चित आहे माणसातला माणूस असायला हवा, तो आपल्या सर्वांसाठी असायला हवा आणि आपल्याला बरोबर घेऊन जाणारा असायला हवा। तसं न होता या ठिकाणी आपली जी झालेली फसवणूक आहे ती आता प्रत्येकाच्या लक्षात आलेली आहे, आणि म्हणून म्हटलं जातं की या ठिकाणी आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो, प्रत्येक जण सांगतोय की 80% निधी परत गेला, ज्याला निधी देता आला नाही स्वतःचा, तो देशासाठी देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीच्या तख्तावरून आपल्यासाठी काय आणू शकतो, काहीच आणू शकत नाही। ज्याला स्वतःचा येणारा निधी वापरता येतात नाही, स्वतःच्या पाकिटात हात घालून दुसऱ्याला देता आलं नाही, ते सुद्धा शासनाने दिलेलं देता आलं नाही, त्याच ठिकाणी या शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या PA बरोबर माझी झालेली लढाई, त्या काळामध्ये व्याज जे पैसे आपण खर्च करतो, जो निधी खर्च करतो, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्या पैशाला जे व्याज असतं, दीपेश भैया, संजू भैया, प्रकाशजी मरकळे बरोबर माझं भांडण झालं 6,80,000साठी। मी म्हटलं ते माझ्याच तालुक्यात, कारण तुमच्या इतका मी पण पाठपुरावा केलेला आहे। कशासाठी? जे पैसे वापरले जातात, जो निधी वापरला जातो, नीट ऐकून घ्या, त्याचं असणारं व्याज
पुत्र म्हणवतो आणि त्या तालुक्यात आपल्याच गावात आपल्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदानाला येऊ शकत नाही, त्याला मतदान मागायचा अधिकार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना आता ठरवायचं आहे, येती 13 तारीख आणि येत्या 13 तारखेला आपल्याला मोदीजींना की मोदी है तो सब मुमकिन है बरंच काही सांगू शकतो आणि बोलू शकतो. माझ्या माता भगिनी, नवीन तरुण पिढी कोणालाही उल्लू आप नहीं बना सकते, अभी उल्लू नहीं बनाए. कारण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवतो. माझं लहानसं बाळ 5वीला 7वीला असणारा सुद्धा कोणत्या राष्ट्राचा राष्ट्रपती कोण आहे, त्याला किती भाषा येतात एवढं सुद्धा आपली नातवं आपल्याला सांगतात, शिकवतात. अशा वेळेला आम्हाला कोणी फसवू नये. आम्ही महिला, आम्ही मुलं, तरुणी कोणी फसणार नाही. मागच्या वेळी फसवणूक झाली आहे, त्याच तिकिटावर तो खेळ चालणार नाही. मला दादांना एवढंच सांगायचं आहे, दादा ही सगळी लोक तयार आहेत, सज्ज आहेत, फक्त आदेशाची आणि 13 तारखेची वाट पाहत आहेत की 13 तारीख कधी उजाडतो आणि आम्ही दाखवतो की संविधानाच्या नावावर फसवणूक केली जाते. ज्याला स्वतःचा मताचा अधिकार बजावता येत नाही त्याला संविधानावर बोलायची निश्चितपणाने कुठलीही नाटकबाजी करायची गरज नाही. इथे फक्त चालेल ती मोदींची गॅरंटी चालेल.